नमस्कार, मी अमोल समुद्र। यंदाच्या दिवाळीमध्ये मी व माझ्या सायकलच्या टीमने पनवेलवरून दुर्गाराज रायगडला जाण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला। पनवेल ते दुर्गाराज रायगड अंतर साधारण 140 किलोमीटर आहे। मार्ग तसा खडतर आहे, पण हा खडतर मार्ग आम्ही 2 दिवसांमध्ये सायकलने जाण्याचे ठरवले व तो पूर्ण केला। शुक्रवारी सकाळी साधारण 7 वाजताच्या सुमारास ठरल्याप्रमाणे आम्ही पनवेलवरून निघालो व जुने पुणे मुंबई हायवेवरून महड, पाली अशी गावे करत करत आम्ही 110 किलोमीटरवर असलेल्या निजामपूर गावामध्ये येऊन साधारण रात्री 8 वाजता येऊन पोहोचलो। तिथे अंधार पडल्यामुळे आम्ही मुक्काम करायचे ठरवले व तिथेच एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उरलेले अंतर कापायचे आम्ही ठरवले। ठरल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता उठलो, चहापान झाले, नाश्ता झाला व आम्ही पुढील वाटचालीस निघालो। आता अंतर साधारण फक्त 30 किलोमीटर राहिले होते, पण हे 30 किलोमीटरचे अंतर हे आदल्या दिवशी केलेल्या 110 किलोमीटर सायकलपेक्षाही अवघड होते। कारण होते 20 किलोमीटरचा कंटिन्यूअस असलेला घाट। आदल्या दिवशी 110 किलोमीटर सायकल करून दुसऱ्या दिवशी 20 किलोमीटरचा खडतर घाट चढणे सायकलवरून न उतरता, यासाठी शारीरिक व मानसिक बळाची अक्षरशः कसोटी लागली, पण ते आम्ही सरतेशेवटी पूर्ण केली व साधारण 12च्या सुमारास आम्ही रायगडाच्या पायथ्याला चित्ती दरवाजापाशी येऊन पोहोचलो। आम्ही आमच्या सायकलच्या सफरीमध्ये जी काही छोटी मोठी गावे लागत होती त्या गावातील लहान मुले व शाळेत जाणाऱ्या मुले यांना सायकलचे महत्त्व आम्ही पटवून देत होतो। गाडीपेक्षा सायकल चालवल्याने पर्यावरणाचे कसे संवर्धन होते व आपले आरोग्य कसे चांगले राखले जाते याचे आम्ही उपदेश देत दुर्गाराज रायगडच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचलो। आमच्या टीममध्ये साधारण आम्ही 9 लोक होतो। त्यामध्ये आम्ही 3 जण हे मॅरेथॉन रनर असल्या कारणाने आम्हाला सायकलिंगचा तसा अनुभव नव्हता। त्यात मी व माझा एक मित्र आम्ही दोघांनी पहिल्यांदाच 110 किलोमीटर सायकलिंग एका दिवसामध्ये पूर्ण केले होते। अक्षरशः शरीराच्या व मनाच्या बळाची अक्षरशः कसोटी लागली, पण तरी आम्ही ते फक्त मनाच्या शक्तीवरती पूर्ण करून दाखवले। दुर्गाराज रायगडच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पूर्व नियोजित रोपवेने जाण्याचे जे ठरले होते तसे न जाता आम्ही रायगड हा पायी सर करण्याचे ठरवले। तसे आम्ही पायी चालायला सुरुवात केली। पायी चालायला सुरुवात केलो तर आमच्या सोबत जे आमचे पोलीस अधिकारी जे मित्र एक होते त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खूप चांगली माहिती होती, तर त्यांच्याकडून आम्ही रायगडाच्या इतिहासाची माहिती घेत रायगडाच्या माथ्यापर्यंत पोहोचलो। माथ्यावर पोहोचल्यावरती आम्हाला ऐतिहासिक इतर अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला दाखवल्या, जसे की हिरकणी बुरुज दाखवला, टकमक टोक दाखवले, महाराजांची समाधी दाखवली, वाघ्या कुत्र्याची समाधी दाखवली, वाघबीळ दाखवले, त्यानंतर गंगासागर तलाव आहे, महाराजांनी जिथे अखेरचा श्वास सोडला ती जागा, त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला ती जागा, हे सर्व आम्ही अक्षरशः आमचे डोळ्यांचे पारणे फिटतील अशा पद्धतीत आम्ही बघत होतो। आणि हे बघत बघत आमच्या मनामध्ये खरंच महाराजांचा इतिहास हा जागावत होता। यामध्ये सगळ्यात मनाला भावलेली जागा म्हणजे हिरकणी बुरुज। हिरकणी बुरुज हा एका स्त्रीच्या नावाने त्या बुरुजाला नाव दिलेलं आहे। एक स्त्री होती जी गडावरून खाली उतरली स्वतःच्या तहानलेल्या व भुकेलेल्या बाळासाठी। अशा दुर्जर आणि कधीही कुणासही उतरता किंवा चढता येणार नाही अशा गडावरून ती एकटी रात्रीच्या अंधारामध्ये खाली उतरली। तर अशा स्वतःच्या मुलांवरती प्रेम करणाऱ्या स्त्रीला खरंच मनापासून मुजरा केला, महाराजांना मुजरा केला व सरतेशेवटी आम्ही रायगड उतरायला सुरुवात केली। आणि संध्याकाळी सुमारे 5 ते 5:30च्या दरम्यान आम्ही रायगड उतरून खाली पोहोचलो व आपापल्या घरी जाण्यास निघालो। धन्यवाद।